तर गाईज रत्नागिरीमधील गणपतीपुळेमध्ये बाप्पांचं दर्शन झाल्यावर आणि ॲडव्हेंचरस स्कुबा डायव्हिंग आणि झिपलाईन करून झाल्यावर आम्हाला लागली होती जोरदार भूक. त्यातल्या त्यात आम्ही कोकणात आणि रत्नागिरीमध्ये होतो. त्यात मनात इच्छा होती नॉनव्हेज खायची, पण मनात इच्छा असूनही नॉनव्हेज खाता येत नव्हतं. त्याचं कारण वार होता गुरुवार आणि आम्ही आलो होतो हॉटेल मेजवानीमध्ये, जे की होतं प्युअर व्हेज. मग काय, लागलेल्या भूकसाठी सर्वात पहिले ऑर्डर केला सूप, कारण घसा आमचा गेला होता समुद्राच्या खाऱ्या पाण्यामुळे. तसा आजकाल थोडाफार मी डाएट देखील करतो, पण खूप सारे कॅलरीज बर्न केल्यामुळे मी म्हटलं की काहीतरी प्रोटीनयुक्त खाऊया. पण रोजचं रोटी सब्जी खाऊन कंटाळा आला होता, तर म्हटलं आज स्टार्टर्सच खाऊया. म्हणून मी ऑर्डर केलं पनीर ड्रॅगन चिली, जे सूप संपता ताबडतोब हजर झालं. जसं याचं युनिक असं नाव होतं, तसं हे दिसायला देखील युनिकच होतं. ज्यात पनीरचे खूप सारे क्यूब्स होते, जे मेल्टेड चीजमध्ये बुडवून स्पायसी पण थिक चिली ग्रेव्हीसोबत आले होते. मग आम्ही पण एक एक करून ते संपवायला सुरुवात केली. हा पनीरचा आयटम खाऊन झाल्यानंतर आम्ही ऑर्डर केली व्हेज क्रिस्पी, जी दिसायला आणि खायला देखील क्रिस्पीच होती. तसं या हॉटेलमध्ये तुम्ही हवं ते व्हेज खाऊ शकता, पण आम्ही हेच ऑर्डर केलं होतं, जे खाऊन आमचं लवकरच पोट पण भरलं, कारण इथली क्वांटिटी खूप जास्त येते. एवढं सर्व स्पायसी खाऊन झाल्यावर कुछ तो मिठा बनता है. मग आम्ही आलो आईस्क्रीम पार्लरजवळ, जिकडे रत्नागिरीमधील वन ऑफ द नॅचरल फ्रूट्स आणि मिल्कपासून बनवलेलं आईस्क्रीम मिळत होतं. ज्यात रत्नागिरीमधील हापूस आंब्याचं आईस्क्रीम देखील मिळत होतं, ज्याचं नाव आहे डिवॉल्स. ज्यात करिश्माने हापूस आंब्याची मँगो मस्तानी सांगितली, तर मी सांगितलं मँगो फालुदा. हापूस आंब्यापासून बनवलेली मँगो मस्तानी तर एक नंबर होतीच, पण हापूस आंब्यापासून बनवलेला मँगो फालुदा तर नेक्स्ट लेवलच होता. ज्यात फालुद्याचा बेस तर होताच, त्यात मँगो आईस्क्रीम आणि खूप सारे ड्रायफ्रूट्स होते आणि थोडंसं रोज सिरप टाकलं होतं, ज्यामुळे टेस्ट एकदम वाढली होती आणि हे खूप सारं हेवी पण होतं. तर हे एवढं सुंदर आणि गोड आईस्क्रीम खाऊन आम्ही आमच्या दिवसाचा शेवट केला.